So simple lifting machine is a simple mechanical device or mechanism which is used to lift heavy load W by applying comparatively small effort P. बहुतेक स्क्रीन ब्लँक झाला असेल तुमचा सगळ्यांचा. थोडा वेळ वाटतो. 2 मिनिटं. हां. Yes, sir. ओके. हां. नाव यू आर रेडी विथ PPT. दिसत आहे PPT? Yes, sir. Yes, sir. नाव एक्झाम्पल्स. Yes, sir. अरे काय होऊन राहिलंय. पुली ही बहुतेक सगळ्यांनी पाहिली असेल. आता आमच्या जमान्यात आम्ही सगळेजण याचा वापरसुद्धा केला आहे विहिरीतून पाणी काढायसाठी. आजही खेड्यातले काही विद्यार्थी असतील तर विहिरीतून पाणी काढायसाठी याचा वापर आपण करतो. पुली याच्या खाली स्पष्ट लिहिलं आहे नॉट ए सिम्पल लिफ्टिंग मशीन. याला आपण आपल्या डेफिनेशनप्रमाणे सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणणार नाही. पाहिजे स्पष्ट लिहिलं आहे नॉट अ सिम्पल लिफ्टिंग मशीन. आता याचं कारण ही पुली जी आहे वेट वर उचलण्याकरता आपण वापरतो, हाताने जोर लावतो. बट इट इज नॉट ए सिम्पल लिफ्टिंग मशीन. इट इज अ लिफ्टिंग मशीन बट नॉट ए सिम्पल लिफ्टिंग मशीन ॲज पर आवर डेफिनेशन ऑफ सिम्पल लिफ्टिंग मशीन. याचं कारण हे आहे की इथं जे वजन आहे W, सपोज दिस इज 100 न्यूटन दिस W. So force required or effort required and W and P याच्यामध्ये काय रिलेशन असेल. W मोठा असेल की P मोठा असेल या केसमध्ये. W जास्त असेल की हा P कमी असेल. काय P कमी असेल का W पेक्षा? Equal असेल सर. इक्वल असेल. इक्वल असेल. ओके. नाही असं काही राहत नाही. हा जो P लागतो एफर्ट आपण लावलेला जोर हा एफर्ट या W एफर्ट जास्त असतो हा सर. एफर्ट जास्त असतो या केसमध्ये पुलीच्या केसमध्ये. कारण की हा W उचलण्याकरता तर एफर्ट लागतोच. प्लस इथे बेअरिंग असते, काही रॉड असेल काहीतरी लावलेलं असेल त्याच्या साहाय्याने इथं वरती बांधून ठेवला आहे त्याला. इथे जे फ्रिक्शन होते त्या फ्रिक्शनसाठी ॲडिशनल एफर्ट लागतो. तो इन दिस केस P इज ग्रेटर दॅन W. या केसमध्ये P इज ग्रेटर दॅन W. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. कारण काय आहे तर या पुलीवर हा दोर आहे. या दोरावर या बाजूला जेवढा फोर्स असेल तेवढाच या बाजूला लावावा लागतो आयडियली. परंतु इथे फ्रिक्शन असल्यामुळे आणि आपल्याला याला वर उचलायचं आहे त्याच्यामुळे हा P जो आहे एफर्ट इट इज ग्रेटर दॅन W अँड हेन्स इट इज नॉट ए सिम्पल लिफ्टिंग मशीन. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेव. साधी पुली जी आहे ती लिफ्टिंग मशीन आहे पण आपण त्याला सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणणार नाही. कारण की एफर्ट इज ग्रेटर दॅन W आणि आपल्या डेफिनेशनप्रमाणे इथे पहा काय लिहिलं आहे विच इज यूज टू लिफ्ट हेवी लोड बाय अप्लाइंग कंपॅरेटिव्हली लेस ऑर स्मॉल एफर्ट. म्हणजे आपल्या सिम्पल लिफ्टिंग मशीनची महत्त्वाची कंडिशन ही आहे की दिस P एफर्ट शुड बी लेस दॅन W. ही महत्त्वाची कंडिशन आहे सिम्पल लिफ्टिंग मशीनची. इथे लिहिलेलं आहे तसं P शुड बी लेस दॅन W. आणि त्याच्यामुळे ही जी मशीन आहे ही सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणणार नाही आपण याला. सेकंड एक्झाम्पल ही पण पुलीच आहे. नाव इट इज अ सिम्पल लिफ्टिंग मशीन. दिस इज 10 kg
अँड धिस 10 kg इज लिफ्टेड बाय अप्लाइंग फोर्स ऑन वन साईड. हा दोर पहा असा गेलेला आहे, दोर पुलीवर इथं दोर बांधून ठेवला आहे, दोराचं एक टोक तो पुलीवरून पास झालेला आहे असा, आणि हा दोर इकडे आलेला आहे. या दोरावर आपण फोर्स लावणार आहोत. आयडियली हा 10 kg असेल, मास म्हटला यांनी 10 kg, आपण के जीमध्ये बोलणार नाही, 100 न्यूटन सपोज. तर इथे तुम्हाला आयडियली फोर्स लागायला पाहिजे 50 न्यूटन, अर्धा किंवा 5 kg या 10 kg पेक्षा. ॲक्च्युली तो 5 नाही लागत, 5 पेक्षा थोडं जास्त लागतं, मे बी 5.5 or 6 kg, कारण की इथलं फ्रिक्शनचा यांनी विचार नाही केलेला आहे. आयडियल कंडिशन दाखवली आहे बा, फ्रिक्शन वगैरे 0. त्याच्यामुळे याला आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणू, पुली. परंतु ही पुली सिम्पल लिफ्टिंग मशीन नाही आहे. सो दिस इज वन एक्झाम्पल ऑफ सिम्पल लिफ्टिंग मशीन. द नेक्स्ट, सिम्पल एक्सल अँड व्हील. हा इथे लोड पहा, इथे याला एक्सल म्हटलेला आहे. हा एक्सल, याच्यावर दोरी गुंडाळलेली आहे, आणि हा डब्ल्यू आहे त्या दोरीवर लावलेला. जे लोड उचलायचं आहे ते इथं लटकवलेलं आहे. आणि या मोठ्या व्हीलवर, याचं डायमीटर जास्त आहे, याच्यावर दोरी गुंडाळलेली आहे आणि त्याच्यावर एफर्ट लावलेला आहे. इथे डायमीटर वेगवेगळे असल्यामुळे कमी एफर्ट लावून हेवी लोड आपल्याला उचलता येते. मे बी दिस पी और या ठिकाणी असं काहीतरी कंडिशन येऊ शकते. 3P इज इक्वल टू W, हे अंदाजाने सांगितलं आहे मी. म्हणजे पीच्या 3 पट वजन उचलल्या जाऊ शकते. डिपेंड्स ऑन द डायमीटर्स. हे डायमीटरमध्ये किती फरक आहे त्याच्यावरून हे इक्वेशन आपल्याला ठरवता येते असं. परंतु हे अंदाजे सांगितलं आहे मी. तर ही एक सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे, सिम्पल एक्सल अँड व्हील. इथे छोट्या ॲक्सलवर, कमी डायमीटरच्या ॲक्सलवर हा लोड लावला आहे, आणि मोठ्या ॲक्सलचं जे व्हील आहे, एफर्ट व्हील म्हटलेलं आहे पहा त्याला, एफर्ट व्हील. आणि हा मधातला शाफ्ट, दोघांनाही एकच शाफ्ट आहे. आणि इथं बेरिंग लावलेले आहेत या ठिकाणी. दीज आर द बेरिंग, बॉल बेरिंग्स. त्याच्यामुळे सहज फिरू शकते. इथे ऑइलिंग वगैरे केलेलं असते फ्रिक्शन कमी करायसाठी. त्याच्यामुळे कमी एफर्ट लागेल आणि जास्त लोड उचलला जाईल. त्यानंतर ही पुढची मशीन आहे डिफरन्शियल एक्सल अँड व्हील. इथे अजून वेगळा प्रकार केला आहे. मागच्या टेम्पलेटमध्ये आपण ही पुली पाहिलेली होती, तशीच पुली इथे लावलेली आहे. त्या दोराचं एक टोक इथं लावलेलं आहे आणि दोराचं दुसरं टोक इथं लावलेलं आहे. हा दोरा फिरून 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 असा पुलीमधून खालून पास होतो आणि वरच्या याच्यावर फिरून तो इथे बंद होतो. आणि हा पूर्ण एकच दोरा लावलेला आहे, दोरी. आणि ह्या पुलीला अटॅचमेंट देऊन इथे खाली डब्ल्यू लावलेला आहे. या ठिकाणी डब्ल्यू आहे आणि एफर्ट या ठिकाणी लावलेला आहे. दिस इज एफर्ट पी या ठिकाणी. याचं डायमीटर पहा, अगेन कॅपिटल डी मोठं दाखवलेलं आहे ॲज कम्पेअर टू दिस D1 अँड D2. आणि या दोघांमध्येही फरक आहे. कोणी मला सांगू शकेल का, हा D1 आणि D2 जर आपण सारखाच ठेवला तर काय होईल? दोन्ही ॲक्सल सारखेच ठेवले डायमीटर, म्हणजे इथे काही फरक नाही केला आपण, दोन्ही डायमीटर सारखेच आहे. आणि मग ही मशीन ऑपरेट केली तर काय होईल? मशीन वर्कच करणार नाही सर. एल आणि पी सारखाच राहील, डब्ल्यू आणि पी नाही, काहीच नाही होणार. तुम्ही कितीकही या मशीनला फिरवलं तर हा लोड जिथल्या तिथेच राहील, ना वर जाईल ना खाली येईल. कारण की या दोऱ्यांची डायरेक्शन पहा. हा दोरा इकडून समोरून खाली येऊन राहिला आहे आणि हा दोरा पहा, हा दोरा मागून येऊन राहिला इथून, असा उलटा गुंडाळलेला आहे. त्याच्यामुळे ही मशीन ऑपरेट केली की याच्यावर दोरा गुंडाळला जाईल आणि याच्यावरून दोरा खाली सुटेल. आता दोन्ही जर डायमीटर सारखेच झाले तर जेवढा दोरा गुंडाळला जाईल तेवढा खाली सुटेल. मग हा लोड कुठून वर जाणार आहे? हा लोड तिथल्या तिथेच राहील.
त्याच्यामुळे हे डायमीटर वेगवेगळे ठेवलेले आहे. याच्यातला फरक असायलाच पाहिजे, तरच ही मशीन ऑपरेट होईल आणि लोड वर जाईल. म्हणूनच याला म्हटलेलं आहे डिफरन्शियल ॲक्सल. 2 ॲक्सल्स ऑफ डिफरंट डायमीटर्स. हा याला म्हणतात स्मॉलर ॲक्सल. दिस वन इज बिगर ॲक्सल अँड दिस इज एफर्ट व्हील. याचं डायमीटर अजून जास्त असतं कारण की पी कमी लागायला पाहिजे. तसं आपल्या लॅबमध्ये सुद्धा ही मशीन आहे. याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागतं. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये याल, समजा कॉलेज चालू झालं 15-20 दिवसांनी आता, तर या मशीनवर तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा करावं लागतात. वेगवेगळे लोड लावून पाहावं लागतात. त्याचा संबंधित एफर्ट तुम्हाला शोधून काढावा लागतो प्रॅक्टिकल करून. डिफरन्शियल ॲक्सल अँड व्हील इथे सुद्धा एफर्ट कमी लागतो. त्यानंतर ही मशीनसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी उपलब्ध आहे लॅबमध्ये. डबल परचेस स्क्रॅब. आता या मशीनमध्ये इथून जर चालू केलं आपण, इथून हा लेंथ ऑफ हँडल लावता येते किंवा हे व्हील असते. एक तर व्हील दिलेलं असेल किंवा हे हँडल लावून या हँडलच्या टोकावर तुम्हाला जोर लावून फिरवता येईल. हा एफर्ट व्हील आहे किंवा एफर्ट हँडल आहे. दोनपैकी एक आपल्या मशीनला इथे लॅबमध्ये हा व्हील लागलेला आहे. दिस इज एफर्ट व्हील. हा एफर्ट व्हीलचा शाफ्ट आहे. याच्यावर एक गिअर लावलेला आहे. गिअर म्हणजे माहीत आहे तुम्हाला, सायकलची चेन ज्याच्यावर लावलेली असते ते गिअर. दाते असतात त्याला, टीथ. तर हा गिअर आहे. हा एफर्ट व्हील. याच्यावर हा छोटासा गिअर लावलेला आहे. याला टीथ आहे सगळे. त्याला म्हणतात पिनियन गिअर. त्याच्याशी कनेक्टेड हा दुसरा गिअर आहे मोठा. हा याचा डायमीटर जास्त असते ॲज कम्पेअर टू दिस वन. खूप फरक असतो. समजा याचं डायमीटर 10 सेंटीमीटर असेल पिनियनचं, तर याचं डायमीटर 40 सेंटीमीटर असेल. एवढा फरक असतो. याला म्हणतात स्पर गिअर. SPUR, स्पर गिअर. मग या स्पर गिअरच्या शाफ्टवर पुन्हा दुसरा पिनियन आहे. हा छोटासा गिअर, पिनियन गिअर. आणि त्याच्याशी कनेक्टेड दाते एकमेकात इथे फसलेले असतात. या ठिकाणी या पिनियन आणि स्परचे टीथ, दाते एकमेकात फसले असतात, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. म्हणजे हा पिनियन गिअर फिरला तर हा स्पर फिरेल. हा स्पर फिरला तर एका शाफ्टवर असल्यामुळे हा पिनियन फिरेल. आणि हा पिनियन फिरला की हा स्पर फिरेल, दुसरा स्पर. आणि मग या दुसऱ्या स्परच्या शाफ्टवर हा लावलेला आहे लोड ड्रम, म्हणजे ज्याच्यावर लोड लटकवलेला आहे. अशी ही मशीन आहे एकंदरीत. डिटेल आपण नंतर पाहू. फक्त तुमच्या माहितीकरता एक्झाम्पल म्हणून घ्या. आता सगळ्याच्या सगळं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ही एक सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे. बाकी डिटेल्स आपण पाहणार आहोत नंतर. दिस इज स्टार्टिंग. डबल परचेस स्क्रॅब म्हणतात त्याला. आणि हे लोड उचललं जातं इथे जेव्हा आपण एफर्ट लावतो. या ठिकाणी एफर्ट लावलेला आहे आणि हे एफर्ट एकदम कमी लागतं ॲज कम्पेअर टू दिस लोड. सो दिस इज डबल परचेस स्क्रॅब. आणि लक्षात घ्या, हे असंच मेकॅनिझम बऱ्याचशा व्हेकलमध्ये असते. आता तुम्ही गाड्या चालवता, गिअरच्या गाड्या, तर त्या गिअरच्या गाड्यामध्ये असेच मेकॅनिझम असतात. फर्स्ट गिअर, सेकंड गिअर. तर त्याच्यामध्ये ही अरेंजमेंट केलेली असते तुम्हाला कसं मूवमेंट पाहिजे त्या हिशोबाने. इथे आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणून शिकतो, तिथे ते ॲटोमोटिव्ह मेकॅनिझम म्हणून शिकवल्या जातं. प्रकार तोच आहे. इथे आपल्याला वजन उचलायचं आहे, तिथे तुम्हाला गाडी चालवायची आहे. कमी पेट्रोलमध्ये जास्त गाडी चालवायची आहे. त्याच्यामुळे ते गिअर सिस्टीम असते आणि स्पीडमध्ये व्हेरिएशन करता येते या गिअर सिस्टीममुळे. सो दीज आर द पिनियन स्पर अँड लोड ड्रम. तर या डबल परचेससारखाच सिंगल परचेस स्क्रॅब असतो. त्याच्यामध्ये फक्त एवढंच अरेंजमेंट असते. हा स्पर, हा एक पिनियन आणि याच इथे हा एफर्ट व्हील या ठिकाणी लावलेला असतो. म्हणजे पिनियन आणि स्परची एकच जोडी असते. तर त्याला म्हणतात सिंगल परचेस स्क्रॅब. ही वरची जोडी आपण काढून टाकतो. इथेच डायरेक्ट एफर्ट व्हील लावतो या ठिकाणी, या ॲक्सलवर. तर अशा 2 मशीन असतात, डबल परचेस स्क्रॅब आणि सिंगल परचेस स्क्रॅब. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं आहे नंतर. त्याच्यानंतर पुलीच्या सिस्टीम, शिवपुली ब्लॉक.
ही तर सिम्पल लिफ्टिंग मशीन नाही आहे, तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. आपण सगळ्यात पहिले हीच फिगर पाहिली, त्याच्यामुळे ही सिम्पल लिफ्टिंग मशीन नाही आहे. ही सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे, ही पण सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे. याच्यात नंबर ऑफ पुलीज आपल्याला वाढवता येतात. आता याला म्हणतात टू शिव पुली ब्लॉक. वरती 2 पुली आहेत आणि खाली 2 पुली आहेत. 2 वेगवेगळे ब्लॉक आहेत. हा खालचा ब्लॉक आहे आणि हा वरचा फिक्स केलेला आहे वरती, आणि लोड इथे लटकवलेला आहे. आणि इथे जो एफर्ट लागतो तो 1/4 लागतो. म्हणजे तुम्ही 100 न्यूटनचं लोड लावलं तर इथे 25 न्यूटन फक्त एफर्ट लागेल तुम्हाला. इथे तुम्ही 100 न्यूटनचं लोड लावलं तर एफर्ट लागेल 50 न्यूटन. इथे लागेल 25 न्यूटन. इथे अजून एक पुली वाढवली की मग ते 100/6 होईल. नंबर ऑफ पुलीज जर वाढवत गेलं तर याचं W आणि P मधला फरक वाढत जातो, किंवा पुढे आपण पाहू व्हेलॉसिटी रेशो नावाची टर्म येते, तो वाढत जातो. तो दीज आर शिव पुली ब्लॉक्स. याचे सुद्धा प्रॅक्टिकल तुम्हाला करायचे आहेत. आणि स्क्रू जॅक सुद्धा आहे आपल्या लॅबमध्ये. हा स्क्रू जॅक, ज्यांनी अजून स्क्रू जॅक पाहिला नाही ट्रकच्या खाली लावलेला, त्यांच्यासाठी हा स्क्रू जॅक आहे. पहा इथे हा स्क्रू जॅकमध्ये महत्त्वाचं, ही जॅकची बॉडी ही हेवी असते, चांगली मजबूत बनवलेली असते लोखंडाची. इथे हा स्क्रू असतो याच्या आतमध्ये फिरणारा, इथे जागा आहे. हा स्क्रू खालीवर होऊ शकतो इथे. आणि हा स्क्रू दिसतोय तुम्हाला, याला थ्रेड लावलेले असतात. दीज आर थ्रेडेड. आणि जे ट्रकचा कॉर्नर असतो तो हा आहे W, लोड W. आणि याला असं एक हँडल लावलेलं असते. या हँडलच्या टोकावर आपण फोर्स लावतो, एफर्ट. दिस इज लेंथ ऑफ हँडल L. आता हा L या टोकापासून तर या स्क्रूच्या सेंटरपर्यंत मोजलेला असतो. दुसरं महत्त्वाचं याच्यातलं डायमेन्शन आहे, हा जो स्क्रू आहे याची पिच, P स्मॉल p आहे. हा पिच म्हणजे 2 कॉन्सिक्युटिव्ह थ्रेडमधलं अंतर. लक्षात घ्या, याचा टॉप बरोबर पहा फिगरकडे, या थ्रेडचा टॉप आणि या थ्रेडचा टॉप, या दोघांमधलं व्हर्टिकल अंतर उभं. आपण असं हॉरिझॉन्टल नाही मोजत आहे, डायमीटर नाही मोजत आहे स्क्रूचं. उभं डिस्टन्स याला पिच म्हणतात, पिच ऑफ स्क्रू. ते टॉप टू टॉप मोजलं तरी चालते, बॉटम टू बॉटम मोजलं तरी चालते, तेवढंच येईल. किंवा या थ्रेडचा सेंटर, याला थ्रेड म्हणतात, या थ्रेडचा सेंटर आणि त्याच्या खालच्या थ्रेडचा सेंटर, ते अंतर मोजलं तरी तेवढंच येईल. त्याला पिच म्हणतो आपण, पिच ऑफ स्क्रू. परंतु सेंटर टू सेंटर मोजता नाही येत, कठीण जाते. त्याच्यामुळे आपण टॉप टू टॉप मोजतो किंवा बॉटम टू बॉटम मोजतो. इथून पहा, या बाजूला जर पाहिलं तर याचा बॉटम आणि याचा बॉटम असं उभं अंतर आपण मोजतो, व्हर्टिकल डिस्टन्स. हा एफर्ट, हा लोड जे उचलायचा आहे वजन, ते लोड, आणि त्याचा वेलॉसिटी रेशो इथे लिहिलेला आहे. हा नंतर आपण पाहूच. 2πL म्हणजे हा सरकमफरन्स. पहा सरकमफरन्सचा फॉर्म्युला 2πr, सर्कलचा सरकमफरन्स. कारण की हा एफर्ट या दांड्यावर लावला तर असं गोल फिरवलं तर सर्कल तयार होईल. तर एफर्ट किती फिरेल तो 2πL. आणि मग एवढं एक राऊंड घेतल्यानंतर हा फक्त एक थ्रेड वरती येईल, म्हणजे एका पिचने एवढूसं अंतर. यांनी एवढं अंतर क्रॉस केलं, पूर्ण सर्कल फिरला, तेव्हा या बॉडीमधून एक थ्रेड वर निघेल. एक थ्रेड म्हणजे एक पिच. आणि म्हणून हा वेलॉसिटी रेशो काढला आहे 2πL डिवायडेड बाय पिच. सध्या हा वेलॉसिटी रेशो आपण फक्त इथे लिहिलेला आहे, पुढे त्याची डेफिनेशन आहे. तर मला वाटते एक्झाम्पल्स बरेच पाहिले आहेत आपण. कोणाला काही याच्यावर बोलायचं आहे? एवढे एक्झाम्पल दाखवले, कोणाला काही शंका असेल तर हां बोला. नो सर. ओके ओके. सर डायग्राम येतं का पेपरमध्ये? नाही, डायग्राम नाही आहेत. डायग्राम तुम्हाला प्रॅक्टिकलमध्येही काढावं लागत नाही आणि परीक्षेतही नाही. एक मिनिट. हो, एखादी डायग्राम येऊ शकते.
म्हणजे प्रिन्सिपली काढलेली. आता स्क्रू जॅक जर तुम्हाला काढायला सांगितलं तर एवढा खूप छान वगैरे काढायची गरज नाही आहे. त्याच्यात तुम्हाला स्क्रू जॅकची पीच दिसायला पाहिजे आणि हे हँडल दिसायला पाहिजे, एफर्ट पी, लोड दिसायला पाहिजे आणि एफर्ट कुठं लावलेला आहे ते दिसायला पाहिजे. खूप अशी सुंदर फिगर काढायची नाही. प्रिन्सिपली फिगर काढायला येऊ शकते एखाद्या वेळी, शक्यतोवर नाही, प्रॉब्लेम असतात त्याच्यावर, पण अशी फिगर वगैरे काढायला शक्यतोवर येत नाही. परंतु आपल्या डोक्यात ठेवायची आहे फिगर. प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुमच्या लक्षातही राहील ती. प्रॅक्टिकल मशीन्स आपल्या लॅबमध्ये लावलेल्या आहेत या सगळ्या, आणि सगळ्या मशीनवर तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे, 5 मशीन्सवर प्रॅक्टिकल करायचे. डेफिनेशन. सर हां बोला. ते VR इज इक्वल टू 2πL तो फॉर्म्युला एकदा एक्सप्लेन करा ना. नाही तो नंतर पाहू आपण, पहिले डेफिनेशन पाहू, त्याच्यात आल्यावर मग तुम्हाला समजेल तो. हां इथे तो लिहिलेला आहे फक्त. ओके सर. हां हां. अच्छा. हां ओके. याच्या डेफिनेशन्स. लोड हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला, फक्त इथे वाचून दाखवतो. लोड W, इट इज द वेट टू बी लिफ्टेड अप युझिंग सिम्पल लिफ्टिंग मशीन. इट इज द वेट टू बी लिफ्टेड अप, वरती उचलायचं आहे, युझिंग सिम्पल लिफ्टिंग मशीन. इट इज डिनोटेड बाय W, कॅपिटल लेटर. युनिट न्यूटन और किलो न्यूटन. Effort P, it is the minimum force required to be applied to lift the load. Minimum, कारण की त्याच्यापेक्षा जर जास्त लावला तर लोड पटापट वर जाईल, बाकी काही फरक पडणार नाही. परंतु मग त्याला काही लिमिट राहणार नाही आपण कोणता रिडिंग घ्यायचं तर. त्याच्यामुळे हा मिनिमम शब्द महत्त्वाचा आहे. इट इज द मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू बी अप्लाइड टू लिफ्ट द लोड. It is denoted by P, capital letter, unit Newton or kilonewton. Mechanical advantage, MA. आता या डेफिनेशन वाचायच्या आधी महत्त्वाचं नावच लक्षात घ्या, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा. मशीनने आपल्याला फायदा काय होत आहे, का बरं आपण मशीन वापरत आहे, म्हणून MA. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा काय होतो. इट इज द रेशो ऑफ लोड to the corresponding effort. It is the ratio of load to the corresponding effort. पहा इथे लिहिला आहे, MA is equal to W divided by P. W divided by P, load divided by effort. Value of MA is always greater than 1 for simple lifting machine. It has no unit. ही MA ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त यायलाच पाहिजे, कारण की हा ॲडव्हान्टेज आहे. आता तो ॲडव्हान्टेज पॉईंटमध्ये आला तर काय होईल, 1 पेक्षा कमी म्हणजे एफर्ट जास्त लागत आहे तुम्हाला. लोड समजा 100 न्यूटन आहे आणि एफर्ट 110 न्यूटन लागते, तर ती मशीन काही कामाची नाही ना. आपण हाताने वजन उचलू ना, कशाला मशीनचा वापर करू. त्याच्यामुळे मशीन जर वापरायची आहे लोड उचलण्याकरता तर त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला मिळालाच पाहिजे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आणि म्हणून ही व्हॅल्यू इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. हां याला अप्पर लिमिट नाही आहे काही. हा 1 पेक्षा जास्त म्हणजे 10ही येऊ शकतो, 100ही येऊ शकतो, 1000ही येऊ शकतो. त्याला काही लिमिट नाही आहे. डिपेंडिंग ऑन द मेकॅनिझम ऑफ मशीन हा वाढत जातो. तर परंतु 1 पेक्षा कमी यायला नको, पॉईंटमध्ये ॲन्सर यायला नको. पॉईंटमध्ये ॲन्सर येतं याचं कारण की तुम्ही कॅल्क्युलेशन करताना चूक करता, म्हणूनच ही कंडिशन इथे लिहिलेली आहे. फॉर्म्युला चुकून लक्षात राहायला नाही, किंवा उलटा घेतला, P/W जर घेतला तुम्ही फॉर्म्युला MAचा, तर त्याची व्हॅल्यू नक्की 1 पेक्षा कमी येईल. आणि तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही काहीतरी चुकवलेलं आहे. त्याच्यामुळे ही कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. MA तुम्ही कॅल्क्युलेट केला की तो 1 पेक्षा जास्त असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे, आणि 1 पेक्षा कमी असेल तर तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी चूक आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात हे उलटं केलेलं आहे. P/W असं जर घेतलं तर हे 1 पेक्षा कमी येईल. फॉर्म्युला आहे लोड डिवायडेड बाय एफर्ट अँड इट शुड बी ग्रेटर दॅन 1. वेलॉसिटी रेशो VR. इट इज द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ एफर्ट. नावच आहे त्याचं वेलॉसिटी रेशो. इट इज द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ एफर्ट to the corresponding velocity of load, or
इट इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट टू द करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट ऑफ लोड. मी थोडक्यात व्ही आर इज इक्वल टू व्ही पी. व्ही पी म्हणजे वेलॉसिटी ऑफ एफर्ट डिवायडेड बाय व्ही डब्ल्यू वेलॉसिटी ऑफ लोड. पहा लक्षात घ्या, एम ए हा लोड डिवायडेड बाय एफर्ट आहे, परंतु इथे वेलॉसिटी उलट आहे, वेलॉसिटी ऑफ एफर्ट डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लोड. और इट इज इक्वल टू डी पी डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट divided by dw displacement of load, and it should always be greater than 1. आणि तो असतोच, मशीनचं मेकॅनिझमच असं असते, कारण की हा व्ही आर जर एकपेक्षा जास्त नाही राहिला तर तुमचा एम ए पण एकपेक्षा जास्त येणार नाही, म्हणजे ती सिम्पल लिफ्टिंग मशीन राहणारच नाही. सो दिस इज वेलॉसिटी रेशो व्ही आर. आता हा फॉर्म्युला बरोबर लक्षात घ्या, हा जनरली आपण वापरतो. एखाद्या वेळी चुकून वेलॉसिटी दिल्या असेल प्रॉब्लेममध्ये तर हाही फॉर्म्युला कामात येतो, परंतु जनरल यूज याचा होतो, डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड. आता हा फॉर्म्युला याच्यावरूनच येतो, लक्षात घ्या. तुम्हाला वेलॉसिटीची डेफिनेशन तुम्ही शाळेत शिकलेले आहात, वेलॉसिटी किंवा स्पीड. तर आता मी इथे लिहितो वेलॉसिटी ऑफ एफर्ट. वेलॉसिटी ऑफ एफर्ट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल, डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय टाईम. बरोबर आहे का वेलॉसिटीची डेफिनेशन किंवा स्पीडची डेफिनेशन? येस सर. हां, डी पी डिवायडेड बाय टाईम डिवायडेड, हां, डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लोड डब्ल्यू. म्हणजे वेलॉसिटी ऑफ लोड डब्ल्यू इट विल बी डी डब्ल्यू डिवायडेड बाय द सेम टाईम. कारण की आपण वेलॉसिटी काढतोय तर वरती खाली टाईम सारखाच राहील. 10 सेकंद तर इथे 10 सेकंद असेल तर इथेही 10 सेकंद असेल. हा टाईम कॅन्सल होतो अँड फॉर्म्युला बिकम्स डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड. हा दुसरा फॉर्म्युला तो वेलॉसिटीवरूनच काढलेला आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड अँड इट शुड बी ग्रेटर दॅन 1. असं याच्या डेफिनेशन आहे वेलॉसिटी रेशोच्या. आता तुम्ही जो कोणी प्रश्न विचारला होता वेलॉसिटी रेशो स्क्रू जॅकचा, तो बहुतेक लक्षात आला असेल. 2πL. पहा आता इथे हा एफर्ट इथे लावतोय आपण, या ठिकाणी एफर्ट लावतोय हॉरिझॉन्टल. हां, आता हे मशीनमध्ये फिगरमध्ये सगळं स्क्रीनवर बरोबर दाखवता नाही येत. हा स्क्रू जॅक असा उभा ठेवलेला आहे, हा रॉड आहे हॉरिझॉन्टल, आणि या रॉडवर हॉरिझॉन्टल आपण फोर्स लावतो आहे. तर हा रॉड फिरेल कारण की हा स्क्रू आहे. हा रॉड फिरला आणि यांनी एक राऊंड पूर्ण केलं, असं पूर्ण एक राऊंड केला यांनी, तर याचं डिस्टन्स ट्रॅव्हल किती, काय तयार करेल, हा रॉड असा फिरवला तर सर्कल तयार करेल. आणि एफर्टचं डिस्टन्स ट्रॅव्हल किती होईल, डी पी इट विल बी 2πL सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, कारण की त्या ठिकाणी आपण एफर्ट लावून राहिलो आहे. तर एफर्ट किती फिरेल, 2πL. आणि यांनी एक राऊंड पूर्ण केल्यावर हा स्क्रू किती वर येईल, तर फक्त एका पिचनी वर येतो, हा स्मॉल पी, तेवढा हा वर जाईल. म्हणजे हा लोड किती वर जाईल, डिस्प्लेसमेंट ऑफ लोड इट विल बी पिच. म्हणून इथे लिहिलं आहे व्ही आर इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट 2πL डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड पिच. ओके, ठीक आहे. ओके सर. Yes, sir. Now next, the efficiency. Efficiency of a machine is equal to the ratio of its output work to its input work. Definition of efficiency. ही जनरल डेफिनेशन आहे इफिशियन्सीची कुठल्याही मशीन करता. आता कुठल्याही मशीन करता म्हणजे कोणतं, तुमच्या घरात वरती पंखा लावलेला असेल, पंख्याचं आउटपुट काय,
पंखा चालू केला तर काय होते, हवा लागते ना आपल्याला, एअर सर्क्युलेट होते, रूममधली हवा वरची Yes, sir. हां वरची खाली, खालची पुन्हा वर जाते, वरची पुन्हा खाली येते, एअर सर्क्युलेशन हे पंख्याचं काम आहे. तो पंखा आपल्याला रूममधली हवा फिरवतो. दॅट इज द आउटपुट ऑफ फॅन. आणि पंख्याला काहीतरी द्यावंही लागतं ना आपल्याला, त्याच्याशिवाय तो पंखा काही फिरत नाही. वी गिव्ह इट इलेक्ट्रिक सप्लाय 230 व्होल्ट, मे बी 1 एम्पियर, 0.5 एम्पियर, काय देत असेल ते. इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेतच आता, ते शिकतील. तर त्या पंख्याला जे देतो आपण इलेक्ट्रिक सप्लाय करंट, दॅट इज इनपुट. आणि पंखा आपल्याला जो देतो परत एअर सर्क्युलेशन, दॅट इज आउटपुट ऑफ फॅन. सो हे झालं फॅनचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर तुम्ही सायकलला पायडल मारता, दॅट इज इनपुट गिव्हन टू बायसिकल, पायडलिंग. अँड व्हॉट इज द आउटपुट ऑफ बायसिकल? इट कवर्स द डिस्टन्स. तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. यस. हे मशीन दुसरी. अजून बऱ्याचशा असे एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रिकल मशीन्स आहे, मेकॅनिकल मशीन्स आहे. तुमचे व्हेइकल, त्याला आपण पेट्रोल जाळतो, डिझेल जाळतो. सो दॅट इज इनपुट, पेट्रोल डिझेल, त्याचं कंबशन, बर्निंग ऑफ पेट्रोल डिझेल किंवा गॅस. अँड आउटपुट इज डिस्टन्स कवर्ड. ते एक लोड तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊन देते. कुठलीही मशीन घ्या, त्या मशीनला काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला ती मशीन रिटर्नमध्ये काही देत नाही. अशी कुठलीच मशीन नाही आहे की जी आपोआप चालायला चालेल काही न देता. आहे का काही तुमच्या लक्षात? आपण स्वतःही एक मशीन आहे बरं, लक्षात घ्या. ऑक्सिजन मिळाला नाही, श्वासोश्वास, आणि खायला मिळालं नाही तर आपली मशीन काम करणं बंद करते. सो दीज आर द इनपुट्स, ऑक्सिजन अँड द कन्झम्पशन ऑफ फूड. दीज आर इनपुट्स फॉर ह्युमन बिईंग. आणि आपण जे काम करतो, मे बी काय काम करतो, डोक्याचं काम करतो, फिजिकल वर्क करतो, दॅट इज आउटपुट. आणि आपण स्वतः सगळ्यात खराब मशीन आहे, कारण की आपली इफिशियन्सी एकदम कमी आहे. खातो खूप आणि काम काहीच करत नाही. सगळ्यात खराब मशीन आपली आहे, ह्युमन बॉडी. ती मशीन चांगली आहे, आपण त्याचा वापर करत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे ना? स्वतःला मशीन समजा, तुमच्या लक्षात येईल. So the efficiency of a machine is equal to the ratio of its output work to its input work. आणि कुठल्याही मशीनमध्ये आउटपुट वर्क इज रेजिस्टन्स मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्स इट इज मूव्ड. बहुतेक शाळेत तुम्ही शिकले असाल वर्कची डेफिनेशन, कार्य. आउटपुट वर्क इज रेजिस्टन्स मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्स इट मूव्ड. And input work is effort multiplied by the distance through which it is exerted. हे आउटपुट आणि इनपुटच्या डेफिनेशन आहे. आणि या डेफिनेशनमुळे सिम्पल लिफ्टिंग मशीन करता इफिशियन्सीची वेगळी डेफिनेशन आहे. फॉर सिम्पल लिफ्टिंग मशीन्स इफिशियन्सी इज ऑल्सो इक्वल टू द रेशो ऑफ द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू द वेलॉसिटी रेशो. म्हणजे आपण हे आउटपुट इनपुट काढत बसत नाही सिम्पल लिफ्टिंग मशीन करता. आपण डायरेक्ट इफिशियन्सी काढायची असेल तर इफिशियन्सी इज ऑल्सो इक्वल टू द रेशो ऑफ द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू द वेलॉसिटी रेशो. सो फॉर सिम्पल लिफ्टिंग मशीन्स इफिशियन्सी इट इज डिनोटेड बाय इटा लेटर. इटा एन सारखा दिसतो तो. इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR. and it is always less than 1. कारण की लक्षात घ्या, आउटपुटची डेफिनेशन आहे, सॉरी इफिशियन्सीची डेफिनेशन आहे आउटपुट वर्क टू द इनपुट वर्क. आणि कुठल्याही मशीन करता
पहिलं एक्झाम्पल मी फॅनचं सांगितलं होतं. फॅन फक्त हवा सर्क्युलेट करते असं नाही आहे. तो जो इलेक्ट्रिक सप्लाय त्याला मिळतो आणि त्याच्यामुळे ते गोल गोल फिरते. तिथे जे फ्रिक्शन असते, बेअरिंग लावलेले असतात पंख्यामध्ये किंवा तुमच्या बायसिकलमध्ये बेअरिंग असते, त्याला तुम्ही ऑइलिंग करता. कारण काय, तर टू रिड्यूस फ्रिक्शन, घर्षण कमी करण्याकरता. तर जेवढं काही मशीनला आपण इनपुट देतो त्याच्यातला काही पर्सेंटेज, काही भाग हा फ्रिक्शनमध्ये वाया जातो आणि मग राहिलेला जो इनपुट आहे इट इज कन्व्हर्टेड इनटू आउटपुट. म्हणजे कुठल्याही मशीन करता आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन इनपुट, किंवा असं म्हणू शकतो आपण आउटपुट प्लस फ्रिक्शनल लॉस. आउटपुट प्लस फ्रिक्शनल लॉस इज इक्वल टू इनपुट. तर तो फ्रिक्शनल लॉस जो आहे, फ्रिक्शनमध्ये जे वाया जाते वर्क, ते गेलं, आपल्या काही कामाचं नसते. ते पंखा गरम होऊन काही उपयोगाचा नाही आहे, त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही, म्हणजे ते वाया गेलं. तुम्ही घरात ट्यूबलाईट लावलेला आहे. ट्यूबलाईट कशासाठी आहे, प्रकाश द्यायकरता. आता तो ट्यूबलाईट स्वतः गरम होतो इलेक्ट्रिक सप्लायमुळे, तर ते तर इलेक्ट्रिक सप्लायचा तो भाग वाया गेला ना. ट्यूबलाईट गरम होणं काहीच उपयोगाचं नाही आहे, ते आपल्या काही कामाचं नाही. दॅट इज वेस्टेड आउटपुट. त्याच्यामुळे कुठल्याही मशीन करता आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन इनपुट अँड हेन्स इफिशियन्सी इज लेस दॅन output is less than input and efficiency is always less than 1. आणि पर्सेंटेज इफिशियन्सी काढायची असेल जर तुम्हाला काढायची असेल तर ती आहे MA/VR मल्टिप्लाइड बाय 100. So MA/VR multiplied by 100, always less than 100. Okay, we'll stop here.